रणजित खाशाबा जाधव आज पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील दुसाळे या मराठवाड्या मुलाने 72 वर्षानंतर महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ मेडल आणलेलं आहे। मला अतिशय अभिमान वाटतोय की खाशाबांनी स्वतंत्र भारतासाठीचं पहिलं पदक 1952 साली आणलं। मूळचे सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले असणारे खाशाबा शिक्षणाच्या निमित्तानं कोल्हापूर येथे गेले आणि कोल्हापूरकर म्हणून नावालौकिकाला आले आणि तिथे राहूनच त्यांनी भारतासाठीचं पहिलं ऑलिम्पिकचं पदक प्राप्त केलं। आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे की खाशाबांनी मिळवलेलं ब्रॉन्झ पदक किती अमूल्य आहे आणि त्यानंतर आपल्या देशाला दुसरं वैयक्तिक पदक मिळायला जवळपास 44 वर्षे वाट पाहावी लागली होती। 1996 साली लिएंडर पेसनं भारतासाठीचं दुसरं पदक आणलं। अलीकडच्या 10-15 वर्षांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये थोडंसं सातत्य वाढल्यामुळं आपण प्रत्येक ऑलिम्पिकला काही पदकं आणत गेलो आहोत। मात्र महाराष्ट्रासाठी अद्यापपर्यंत पाठी कोरडीच होती आणि आज स्वप्नील दुसाळे या कोल्हापूरच्या तरुण मुलाने खाशाबांचा वारसदार करण्याची दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे। मला त्याचा रास्त अभिमान आहे। अगदी दुपारी 2-2:30च्या दरम्यान मी त्याच्या वडिलांसोबत बोललो आणि म्हणलं की खाशाबांचा वारसदार तुमच्या कुटुंबात निर्माण झाला त्याचं मला आणि तुम्हा सगळ्यांना अतिशय अभिमान आहे आणि मराठमोळा मुलगा खाशाबांसारखा शेतकरी कुटुंबात जन्मलेला त्यानं महाराष्ट्राचा झेंडा 7 समुद्रपार फडकवून इतिहास निर्माण केलेला आहे। मी त्याला इथून पुढच्या काळात भविष्यात देखील 2028 ऑलिम्पिक्समध्ये त्यानं सातत्य ठेवून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करावं आणि महाराष्ट्राला ऑलिम्पिकमधलं गोल्ड मेडल आणावं अशी मी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर मी आमच्या जबाबदार राजकीय नेत्यांना आवाहन करतो की खाशाबांच्या बाबतीत त्यांनी जे कर्मदारिद्र्यपणा दाखवला तो कृपया स्वप्नीलच्या बाबतीत दाखवू नये। सगळं हस्ते मुक्त कंठे त्याचं कौतुक करावं आणि जे काही त्यासाठी चांगलं करता येईल ते त्यांनी अगदी मोकळेपणानं करावं आणि आपला हात खुला सोडावा हीच माझी या निमित्तानं सरकारला एक अपील आणि आव्हान असेल।